चंद्रपूरमध्ये काँग्रेस सत्तेला मुकण्याची शक्यता आहे। शिवसेना, ठाकरे पक्ष, अपक्ष, वंचितचे नगरसेवक मुंबईत दाखल झालेले आहेत। काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे ते थेट मुंबईत पोहोचले। उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला हे नगरसेवक मातोश्रीवर सध्या दाखल झालेले आहेत। सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जाते। चंद्रपूर महापालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस सत्तेपासूनच वंचित राहण्याची शक्यता आहे, कारण शिवसेना, युबीटी, वंचितसह अपक्ष असे एकूण 10 नगरसेवक हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। सध्या हे नगरसेवक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत अशी माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ते मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि तिथे ते आता उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत। आमचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित या युतीने लढली होती आणि ही लढताना 8 नगरसेवक ह्या युतीचे निवडून आले आणि त्यानंतर 2 अजून अपक्ष नगरसेवकांनी समर्थन दिलं आणि ह्या 10 नगरसेवकांचा गट स्थापन झालेला आहे आणि गट स्थापन झाल्यानंतर उद्धव साहेबांची भेट घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। पुढचं मार्गदर्शन जे उद्धव साहेब करतील तो निर्णय आमचा सर्वांचा राहील। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण पाहतोय चंद्रपूर महापालिकेमध्ये हा आता नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिलाय, मात्र आता काँग्रेसलाच तिथं सत्तेपासून लांब राहावं लागेल का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण हे 10 नगरसेवक सध्या मुंबईत पोहोचले। नक्कीच चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले आहेत आणि सुरुवातीला असं वाटत होतं की काँग्रेस कुठेतरी सत्तेचा दावा करणार आणि जुळवाजुळव नगरसेवकांची करणार, मात्र सध्याची परिस्थिती पाहता आता सत्तेपासून कुठेतरी काँग्रेस वंचित राहणार का असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। कारण ठाकरे गटाचे आणि वंचितचे नवनिर्वाचित नगरसेवक हे मातोश्रीवरती दाखल झालेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी। खरं तर सत्ता स्थापनेसाठी चंद्रपूरमध्ये ठाकरे गट आणि वंचितचे जे नगरसेवक आहेत ते किंगमेकर ठरणार आहेत आणि त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। एकीकडे भाजपचे जे 23 नगरसेवक निवडून आले त्यामुळे तो दुसरा पक्ष ठरलेला आहे, त्यामुळे भाजपकडनं सुद्धा सत्ता स्थापनेसाठी आता जुळवाजुळवायला सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी ऑपरेशन नोटीस त्यांच्याकडनं राबवण्यात येत आहे। आज काही वेळापूर्वीच वंचितचे आणि सोबतच ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले। त्यांचं असं म्हणणं आहे की उपमहापौर पद आणि स्टँडिंग कमिटी आम्ही आमच्याकडे घेऊ, अर्थात त्यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढलेली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे सर्वस्वी तेच निर्णय घेतील, त्यामुळे त्यांची भेट घेऊन आम्ही आमची पुढची भूमिका जी आहे ती ठरवणार आहोत। त्यामुळे आता या भेटीनंतर चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठीचा जे गणित आतापर्यंत आखलं जात होतं भाजपकडनं आणि काँग्रेसकडनं, नक्की कोणाचं गणित जुळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात काँग्रेसकडनं जरी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आलेले असले तरी मात्र जे त्या ठिकाणी जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना मात्र जवळ करण्यामध्ये कुठेतरी काँग्रेस कमी पडला आहे का असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। एकीकडे विजय वडेट्टीवार असा आरोप करतात की भाजपकडनं मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्याचा त्यांच्याकडनं ते जे मोठे ऑफर जे आहेत ते नगरसेवकांना देत आहेत, कुठेतरी नगरसेवकांना खरेदी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय असे ते आरोप करतात। मात्र या सगळ्या पलीकडे जाऊन आता भाजप आपली काही खेळी करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जसं मी म्हणाले, चंद्रपूरमध्ये ठाकरे गट आणि वंचित किंगमेकर ठरणार आहे, त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे। उद्धव ठाकरे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। काही वेळात हे नगरसेवक बाहेर पडतील आणि आपली भूमिका जाहीर करतील, त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की चंद्रपूरमध्ये नक्की महापौर अर्थातच त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असेलच। त्यांनी 2.5 वर्ष महापौर पदाची देखील मागणी केलेली आहे, त्यामुळे यावर आता कसा तोडगा निघतो हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद सीमा या माहितीसाठी।